पावसाची आठवण काय काढली, लगेच चालू झाला यायला. कस काय फळ येतं. हा इथंच खिडकीतनं म्हणलं तरी हाताला येते ते. तिकडे केळीच्या झाडाला पण केळी येते त्या. येईल ती एक मागल ती. आता अजून एक येईल या. आता इथं मंडाई लावायची आहे. तिकडे औषध वगैरे मारून घेतलंय. आणि पावसाचं लई पावसाला कचरा भरायचा राहिलाय बरं का ग मैत्रिणींनो. पण ह्या लाईटीचं काय खरं आहे म्हणून. काय भिजलं का आपलं बाहेर? काय सुद्धा नाही भिजलं. हे असे काजू बदाम आणि डिंका मम्मीने तुपात तळला. नंतर इथं शेंगदाण्याच्या लाडूला शेंगदाणे भाजून ठेवले. मी किचन ओटा चकाचक केला तर सगळा राडा करून टाकला सुंदर असा. आणि कशाला खाली बसून आणि खारीक खोबरं आणि काय असेल तेच माहित नाही काय असतं, असू दे. ते सगळं केलं आणि त्यात मध्ये खोबऱ्याचा खिस आहे ना, ती खोबऱ्याचं खिस कशाला ग? ते खजूर ड्रायफ्रूटच्या लाडूला ती भाजायचं राहिले. अजून असं आहे ना, ते सगळं भाजून घ्यायचं. बाहेर सुंदर पाऊस येतोय. लाईट जर गेली तर मला असतं पटकन उरकायचं, लाडू बांधायचं. सेट झाले पाहिजेत ना 4-5 वाजेपर्यंत. थोडेसे त्यांना थोडासा आराम करून द्यावा लागतो इथं. मग बांधावं लागतं, टाकावं लागतं कुरिअरला. रात्र थोडी सोंगलं येतं. ते असं आहे ना, ते असं मिश्रण होतं. आता शेंगदाण्याच्या लाडूचे आणि खजूर ड्रायफ्रूटच्या लाडूचे ताईसाहेब ऑर्डर ताईसाहेब तुम्ही मला म्हणाला आका कधी टाकते. मी म्हणलं होतं का नाही, मी काल आज टाकते म्हणलं होतं का नाही. तुमचं चाललंय तळायचं. आज नाही आलं तर समजून जायचं की आकाने व्हिडिओ मध्ये सांगितलंय पाऊस येतोय. पण कधी पाऊस दाखव बाहेर जाऊन. मम्मी घेते ना, दाखवते की खिडकीतून. कुठे पाऊस? मग आता उघडला. एवढूसा पडतोय का? झालं बरं आहे. मला एक मोठी परत दे की घासून. मम्मीला का ती काढली आज एवढी भांडी घासून दिलीत तिला, तरी पण ती भांडीच करते. आपलं जा घासतोय तिला. काय भांडी घासणं जा. खालच्याचं तोवर धुवून निघायचं. हे सगळं तळस तोपर्यंत किती वाजले मैत्रिणींनो? 1:35, 1:30 वाजले. शेंगदाणं भाजले, काजू भाजून घेतले तुपात, बदाम डिंक एवढा तळून घेतला. हे एवढं सगळं मिश्रण भाजून घेतलं. आणि हे खोबरं आहे ना, हे थोडंसं तूप टाकायचं. आणि हे लागायचं आहे मला खजूरच्या लाडूला. असं तूप टाकून थोडंसं गवळं भाजलं ना, म्हणजे मग चव लागते त्याला. आता शेगडी बंद करायची. दरवाजा देते दार उघडून. तिकडून जाऊन आली. आता वाजले 3. आता हे सगळं उचलायचं आणि प्लॅनमध्ये न्यायचं. आता माझ्याकडे 3 ते 4, 4 ते 5. आता माझ्याकडे 2 तास येतं पॅकिंगसाठी. आता ह्या 2 तासामध्ये असं चुटकी सरसे लाडू बांधून घेणार मैत्रिणींनो. आल्यावरती थोडंसं काय केलं, ऑर्डर घेतल्या. तोपर्यंत उंडवडीचे जराड आले होते, भाऊन ते आलते, त्यांची आईन ती पण आलती. मग त्यांनी 2 किलो मसाला नेला. फोन इरबळ चालू असते तर इरबळ. दिदे हॅलो 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 गावात पाठवू का दीदीला? बर लावते.
हा फ्लिपकार्टवाल्यांचा फोन होता. गणेशनी एक पार्सल मागवले आणि दिदीनी एक मागवले. ह्यांना बारामतीला जायची गरज नाही. माणी पार्सलवाली ह्यांच्याकडे घरी येते इथं मैत्रिणींनो. दिदे गावात जा. हो का मला पहिली ही तर ही खालची बांगडी ती लग्नाच्या आधी लागली होती. हो का ही त्या दिवशी लागली आहे. मग मी काचेच्या बांगड्याच घालायच्या बंद केल्या. हे असल्या घालते. ह्यांचा लगेच कलर जातो म्हणून मी ती काचेच्या घालते. ती बी लागले आणि ऊन नुसतं चकाटमध्ये पडलंय. चकाटमध्ये ते उंडवडीचे आले होते जराडाचे भाऊन ती त्यांची आई हे आली ती बांधील मसाला नेतात. त्या दिवशी मामा आले न मसाला सगळा संपला होता माझ्याकडला. मग आता करायचं काय. मग जी मालवणी मसाला होता ना तो दिला त्यांना म्हणलं. मग त्यांना थोडा दिलता. मग ते म्हणले आता हा गेला 2-4 दिवस म्हणले. मग परत आले होते. मग बांधील नेतात ना मसाला. मग त्यांनी नेला 2 किलो. आणि आता चला थोडंसं एक 5-10 मिनटं आराम केला. नंतर न बघा 3 वाजले ते. आता सगळ्यात पहिल्यांदा मी करणार आहे लाडू आणि मग हळद दळणार आहे. आता धनश्री ताई साहेबांचा फोन आला. काय म्हणतात बघा आपण. हॅलो हॅलो बोला की. नमस्कार मॅडम. ओळखलं का मला? ओळखलं की. अकॅडमीत होते बघा मी. हा ओळख. नंबर मी 6 महिने झालं शोधते. नंबर कोणाकडनं घेऊन माने सरांना कॉल करा. त्यांच्याकडे नंबर घेतला. हा 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 जॉब सोडला आता हॉटेल चालू केलंय. कधी केलं? हॉटेल चालू होता दिवाळीत केलंय. अरे वा भारी. सरांचा नंबर होता. सरांकडनं तुमचा नंबर घेतला. हा 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 ऑर्डर चालू का आपल्या? हा चालू आहेत की. 10 किलो. हा बारामतीतली ऑर्डर होती मैत्रिणींना हॉटेलवाल्या ताईसाहेबांची. त्यांना 10 किलो मसाला पाहिजेत बनवून. हॉटेलवाल्यांना कसं थोडंसं लई तिखट लागतं ना. तर मग ते येताना घेऊन या म्हणले आधी घर ह्यातला 1 किलो जो मी तुम्हाला विकते ना तो कसं वाईट जरा कमी तिखट असतो. आणि मग त्यांना कसं तिखट जास्त लागतं. मग त्यांना म्हणलं तुम्ही तुमच्याप्रमाणे मला लिहून टाका रेसिपी. मी तुम्हाला पाहिजे तेवढा तिखट देते असं. चला आता तोवर हो का वाजल्या फोनवर बोलत बोलत 3 वाजून 21 मिनटं झाली. आय 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 उठा म्हणू बाई चला. खजूर ड्रायफ्रूटचे लाडू आहेत मैत्रिणींनो. त्यासाठी हे सगळं सामान टाकून घेतलंय. आता बघू शकता. आता ही करायची आहेत आपल्याला बरोबर 1.5 किलो. 2 किलो हळद कमी पडली होती. मी 2च किलो केली म्हणलं. म्हणून आपल्याला जेवढं कमी पडलंय ना तेवढंच करायचं. आता शेंगदाणा हे पहिलं गुरुवारची ऐश्वर्या गायकवाड ताईसाहेबांची ऑर्डर. ताईसाहेब हो का आता पॅकिंग करते तुमची लगेचच. आता लय उशीर झालाय मैत्रिणींनो. तोंडाला हळद कशी लागली. मी घरीच करते हळद. मी कुठनं आणत नाही विकत. गोकुळचा ब्रँड असतो एकदम ओरिजिनल. ह्यातमध्ये कुठलीही मिलावट नसती. काय नसती. एकदा अवश्य पावशेर हळद घेऊन बघा. 1 किलोची ऑर्डर टाकताना तुम्ही तुम्हाला बघायच्यात का कशा ऑर्डर असते त्या. हो का ही मसाला 2 किलो हळदीची 1 किलोची ऑर्डर आहे ह्या ताईसाहेबांची. दिदी आता प्रिंट काढून आणते या. हो का हां आपण कोणाला मगाशीच एक जण येऊन हो का हे घेऊन गेलं मसाला 2 किलो न्यायला. तुम्हाला नाही का म्हणलं ते दादांनी. एवढी पार्सल मैत्रिणीनं पॅकिंग केली. बारामतीला जायचं आहे आम्हाला. ही जाताना पार्सल न्यायचं इथं. आणि आमच्या आयत्यावर आली 5 मिनिटात आवरती. 5च. आता बघा किती फास्ट आवरती मी. काय करू परपंच केला घाय म्हातारपणाला काय.